नमस्कार मंडळी, शुभ प्रभात. कसे आहात तुम्ही? छान आहात का? मजेत आहात का? मी पण छान आणि मजेत आहे. तर आज सकाळी सकाळी आपल्याला जायचं आहे आपल्या पूर्वगावी, म्हणजे आपलं मूळ गाव आहे त्या गावाला सर्व देवांचे दर्शन घेण्यासाठी बाळाला घेऊन जायचं आणि त्याचे जावळं पण उतरवायचे आहे. तर हे दिवे केले मी. आपल्याकडे कुठलंही शुभ कार्य असो, काही सणवार असो, असे नैवेद्यावर दिवे लावतात. तर असे दिवे केले मी, भरपूर प्रमाणात केलेत, कारण आपल्याला भरपूर ठिकाणी जायचं आहे. झाले आपले दिवे करून, बघा कसे झालेत. कोण कोण करतं असे दिवे नक्की सांगा. तर असे दिवे तयार करून झाले आहेत माझे, आणि आता लागूया आपण पुढील तयारीला. झाली आपली तयारी आणि आता निघायचं आहे सर्व आवरून. तर हे बघा किती छान शेत आहेत, रस्त्यानं रंगीबेरंगी, कारण वाळलेला गहू आहे, हरभरा आहे, कांदे आहे, गहू, शाळू असे वेगवेगळ्या पिकांनी नटलेलं आहे. तर आलो आपण मंदिरात. हे आहे आपल्या गावची बोहेरातील पहिली देवी. तर इथलं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या गावातले जे आमच्या भावकीतले आहेत पूर्ण नवरात्र इथेच बसवतात, घरी बसवत नाही. तर अशी झाली पूजा. चला आता तुम्हाला मी दुसरी देवी दाखवते. ही आहे आमच्या गावची साखर माता सकिंद्रा देवी. तर इथे प्रतीक म्हणून असं नाही आहे, फक्त त्याची काहीतरी निशाणी आहे. तर इथे अशी पूजा केली. आणि इथे बघा, हे माझं सासर आणि माझ्या मामीचं माहेर आहे. तर त्यांचं साईडला घर आहे. ते इतकं सुंदर वातावरण आहे शेतकऱ्याची. बघा दौलत कशी छान दिसते. तर खूप सुंदर असं वातावरण आहे. गाडी, घोडी, बैल, बारदाना सगळं इथे छान असं असतं बांधलेलं. तर चला तर आता पुढे जाऊया. ही आहे आमच्या गावची काळुंका देवी, म्हणजे कालिंका देवी. तर इथेही आपण पूजापाठ केली. बघा नैवेद्य दाखवला, प्रसाद वगैरे ठेवला, ओटी भरली आणि परत आलो आता गावचे संकटमोचन मारुतीराय हनुमानजी. इथे आलो. इथे नारळ वाढवला, पूजा केली, शेंदूर लावला. अशा पद्धतीने झाली आपली इथे पूजा. आणि आता हे मुख्य गावच्या वेशीवर आहे मठ आणि मंदिर शामगीर बाबा यांचं. तर इथलं वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला. आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील शहाजीराजे दोघांचेही पुतळे आहेत. आणि आता आलो आपण शेतात, जिथे आपल्याला थांबायचं आहे दिवसभर. बाळाचे जावळं काढायचे तयारी वगैरे झाली, नैवेद्य दाखवला आणि आता इथे बाळाचे जावळं काढायचे आहेत. तर इकडे स्वयंपाक पण चालू आहे. आता जावळं काढून घेऊ. सगळे कोणी स्वयंपाक करतं, कोणी खेळतं. ह्या सवासणी आहेत जेव घालायच्या त्या. तर झाले जावळं काढून आणि आता स्वयंपाक झाला आणि इथे आता सगळे जेवायला बसलेले आहेत. इकडे रोडगे पण काढणं चालू आहे. आडीमधून ताई रोडगे काढतायत. आणि इकडे जे जेवायला बसलेले आहेत साहेब आणि त्यांचे मित्र वगैरे आहेत, आणि जे पंजाबी लोक आलेले आहेत गहू काढण्यासाठी ते पण बसलेले आहेत जेवायला इकडे. तर अशा पद्धतीने खूप सुंदर वातावरणात जेवणं चालू झाले आहेत. आणि इकडे बघा चंद्र पण निघालेला आहे आणि संध्याकाळच्या वेळेला इतकं छान रम्य वातावरण झालेलं आहे की काय सांगावं. खूप सुंदर असं आहे. अशा वातावरणात चुलीवरचा स्वयंपाक आणि संध्याकाळच्या वेळेला जेवणं खूपच भारी वाटतं. तर कोण कोण असा अनुभव घेतं नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.